नमस्कार मंडळी. सिम्पली मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आहे. मंडळी, तुमच्या घरामध्ये सुद्धा भरपूर झुरळ झाले आहेत का? कितीही प्रयत्न केला, औषधं, केमिकल्स वगैरे वापरून सुद्धा जर घरातील झुरळ जात नसतील, तर आज अगदी सहज आणि सोप्पा करण्यासारखा उपाय मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. ज्याच्या नियमित वापरामुळे तुम्ही पाहाल घरामधील झुरळच काय तर मुंग्या, पालीसुद्धा घरातून कायमस्वरूपी दूर पळून जाते. आणि यासाठी आपल्याला लागणार आहे व्हॅसलीन. हो, तुम्ही अगदी योग्य ऐकताय. पेट्रोलियम जेलीज म्हणजे आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये असलेलं हे व्हॅसलीन आपल्याला घ्यायचं आहे. तर इथे जी छोटीशी बॉटल मिळते अगदी 10 ते 15 रुपयाची ती व्हॅसलीनची बॉटल मी इथे घेतलेली आहे. त्यासोबतच आपल्याला लागणार आहे कापूर म्हणजेच देवपूजेसाठी जो भीमसेनी कापूर आपण वापरतो तो अगदी शुद्ध असा भीमसेनी कापूर आपल्याला इथे लागणार आहे. पहा, थोड्याशा वड्या किंवा तुमच्याकडे जर अशी गोलाकार वडी असेल तर अगदी 2 ते 3 कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत. त्याची एखाद्या भांड्यामध्ये किंवा पेपरमध्ये ठेवून अशी बारीक अशी पावडर करून घ्यायची आहे. रोजच्या देवपूजेसाठी वापरण्यात येणारा हा कापूर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, ज्याला स्वतःचा असा खूप स्ट्रॉंग वास असतो आणि हाच कापूर झुरळांवरती खूपच इफेक्टिव्ह ठरणार आहे. कापूर सोबतच आपल्याला लागणार आहे बोरिक ॲसिड पावडर. कॅरम बोर्डवरती किंवा कडधान्यांमध्ये कीड वगैरे लागू नये यासाठी या बोरिक ॲसिड पावडरचा वापर केला जातो. हीच सफेद अशी ही बोरिक पावडर तुम्हाला कुठल्याही केमिस्ट शॉपमध्ये सहज मिळेल. ही एक मोठा चमचा बोरिक ॲसिड पावडर आपल्याला घ्यायची आहे आणि कापूर जो आपण बारीक पावडरमध्ये तयार केलेला आहे त्यामध्ये टाकून व्यवस्थित ही दोन्ही पावडर आता आपल्याला एकत्र करून घ्यायची आहे. या दोन्ही पदार्थापासून आता ही जी ड्राय पावडर तयार झालेली आहे ही खूप इफेक्टिव्ह अशी पावडर आहे. डिरेक्टली ही अशी सुद्धा तुम्ही किचनमध्ये किंवा तुमच्या सिंकच्या खाली घरामध्ये जिथे तुम्हाला वाटतं ना की झुरं येऊ शकतात, मुंग्या, पाली वगैरे येतात, अशा ठिकाणी अशी सुद्धा कोरडी पावडर तुम्ही टाकू शकता. याने सुद्धा झुरळांवरती खूप छान इफेक्ट होतो. ही जी तयार पावडर आहे आज आपण अशीच कोरडी न वापरता याचं एक जेल फॉर्ममध्ये आपण सोल्युशन तयार करणार आहोत आणि त्यासाठी ही जी 10 रुपयाची छोटीशी व्हॅसलीनची बॉटल होती त्यातलं अर्धं व्हॅसलीन मी कमी केलेलं आहे आणि यामध्ये ही जी तयार कोरडी पावडर आहे ती आपल्याला 2 ते 3 चमचे या व्हॅसलीनमध्ये मिक्स करायची आहे. जेवढं बसेल अगदी जेल फॉर्ममध्ये बसेल इतपत पावडर आपल्याला या व्हॅसलीनमध्ये मिक्स करायची. आता यानंतर हे दोन्ही पावडर आणि व्हॅसलीन आपल्याला व्यवस्थित एकत्र करायचं आहे. तुम्ही पाहाल अगदी छान असं इफेक्टिव्ह जेल आपलं तयार झालेलं आहे. अगदी सहज घरातल्या कुठल्याही कोपऱ्यावरती लावून ठेवता येईल अशा फॉर्ममध्ये आपलं हे जेल तयार होतं. हे बनवत असतानाच तुम्हाला जाणवेल की किती स्ट्राँग असा फ्लेवरचा वास याला येत असतो आणि त्याच्या वापरामुळेच आपल्या घरातील झुरळच काय तर मुंग्या, पालीसुद्धा जवळसुद्धा येत नाही. आता पहा, हे जे तयार जेल आहे ते घरामध्ये वापरायचंय कुठे आणि कसं ते पाहूया. एखाद्या लाकडी चमच्याच्या मदतीने हे जे तयार जेल आहे, आपल्याला किचनमध्ये जिथे तुम्हाला वाटतं, की झुरळ सगळ्यात जास्त येऊ शकतात किंवा बाथरूम असेल, गॅलरी असेल, स्टोअर रूम असेल किंवा आपल्या घरातील असा प्रत्येक कोपरा जिथे सगळ्यात जास्त पाली, झुरळ, मुंग्या वगैरे जाणवतात, अशा ठिकाणी आपल्याला हे जेल थोडं-थोडंसं लावायचंय. या जेलमध्ये आपण व्हॅसलीनचा सुद्धा वापर केलाय, त्यामुळे बरेच दिवस एखाद्या जागी ते व्यवस्थित टिकण्यासाठी सुद्धा फायदेशीर ठरतं. त्याचबरोबर याला स्वतःचा असा कुठलाही डार्क रंग नसल्यामुळे तुम्ही किचनमध्ये, घरामध्ये कुठल्याही कोपऱ्यामध्ये सहज लावून ठेवू शकता. वेगळं विचित्र असे डाग सुद्धा तुम्हाला याचे दिसणार नाही. त्यामुळे अगदी बिनधास्त तुमची लिव्हिंग रूम असेल, किचन असेल, स्टोअर रूम असेल, गॅलरी असेल, बाथरूम असेल, अशा प्रत्येक ठिकाणी तुम्ही हे नक्की लावून ठेवा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे किचन सिंक असेल, बाथरूम सिंक असेल, जिथे सिंक पाईप येतो, अशा ठिकाणी जास्त प्रमाणात हे सोल्युशन म्हणजे हे जे जेल आहे ते आपल्याला सगळ्यात जास्त लावून ठेवायचं आहे. एकदा लावलेलं हे जे जेल आहे 15 दिवस तरी कमीत कमी याचा इफेक्ट असाच राहतो. त्यामुळे 15 दिवसानंतर पुन्हा बनवून तुम्ही हे घरामध्ये वापरू शकता. पहा, झुरळ होण्यामागचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे अस्वच्छता आणि जिथे सगळ्यात जास्त ओलसर भाग असतो तिथे सुद्धा झुरळ हे मोठ्या प्रमाणात होत असतात. त्यामुळे घरामध्ये मेन किचनमध्ये नेहमी स्वच्छता ठेवा. ज्या भागांमध्ये पाणी नेहमी साचत राहतं किंवा ओलसरपणा असतो, तो भाग त्वरित कोरडा करण्याचा प्रयत्न करा. कारण अशा ओलसर भागांवरती, दमट भागांमध्ये वासामुळे किंवा त्या ओलसरपणामुळे सुद्धा मुंग्या, झुरळ, पाली या सगळ्यात जास्त प्रमाणात होत असतात. त्यामुळे तुम्ही कितीही उपाय केला तरीसुद्धा घर हे आपल्याला नेहमी स्वच्छ, कोरडं ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्यामुळे तुमच्या घरामध्ये मुंग्या, झुरळ, पाली वगैरे सुद्धा होणार नाहीत. तर मंडळी, आजचा हा उपाय तुम्ही घरामध्ये नक्की वापरून पहा. याआधी सुद्धा अगदी नैसर्गिक पदार्थांचा वापर करून घरामधून मुंग्या, पाली, झुरळ दूर करण्यासाठीचे घरगुती उपाय
ऑलरेडी आपल्या सिम्पली मराठी या चॅनलवरती मी शेअर केलेली आहेत. ते सुद्धा एकदा नक्की पहा. हे उपायसुद्धा इतकेच इफेक्टिव्ह आहेत. तुम्ही सहज घरामध्ये बनवू शकता असे हे उपाय आहेत. ते तुम्ही नक्की चेक करा. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ थोडा जर उपयोगाचा वाटला असेल, माझी आजची मेहनत जर तुमच्यापर्यंत पोहोचली असेल, तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आणि अजून जर तुम्ही आपल्या सिम्पली मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर लगेच सबस्क्राईब करा. हे अगदी फ्री आहे. सबस्क्राईब बटन समोर एक नोटिफिकेशन बेल आहे, ते सुद्धा प्रेस करायला विसरू नका.